नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. मुख्य आरोपी निदा खान ही 40 दिवसांपेक्षा जास्त काळ फरार होती, पण आता तिला अटक झाली आहे आणि या अटकेनंतर एक धक्कादायक कनेक्शन समोर आलं असल्याचं माध्यमे सांगतात. नेमकं ते कनेक्शन काय आहे? यात MIM पक्षाचं नाव का समोर येत आहे? निदा खानला आसरा देणारा तो व्यक्ती नेमका कोण आहे आणि नेमकं निदा इतक्या 40 दिवस लपून राहिली तरी कशी? त्यासाठी तिने कोणती जागा निवडली? सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण अशी राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, नाशिक पोलिसांनी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केलेली आहे. ती गेल्या 40 दिवसांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देत होती. पोलिसांच्या तपासानुसार निदा खान छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातील कौसर पार्क किंवा कौसर कॉलनीमध्ये लपली होती. आता प्रश्न असा आहे, या भागात ती कशी पोहोचली, तिला कोणी मदत केली? तर माध्यमे सांगतायत तपासात समोर आले की MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला आश्रय दिला होता. मतीन पटेल यांनी 2 महिन्यांपूर्वी नारेगाव येथील कौसर पार्क परिसरात एक नवीन फ्लॅट विकत घेतला होता. त्याच फ्लॅटमध्ये निदा खानला ठेवण्यात आलं होतं. निदा खान गेल्या 5 ते 6 दिवसांपासून या फ्लॅटमध्ये होती. ती मतीन पटेल यांच्या संपर्कात आल्यानंतर छत्रपती संभाजीनगरला ती आली असल्याचं एक तपासात निष्पन्न झालंय. आणि महत्त्वाचं म्हणजे नाशिक पोलिसांना या फ्लॅटची कुणकुण लागताच त्यांनी संभाजीनगरमध्ये पोलिसांना ही सगळी माहिती दिली आणि नाशिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने सलग 2 दिवस या इमारतीवरती पाळत देखील ठेवली होती. तांत्रिक तपासात खात्री पटल्यानंतर की ही निदाच आहे, तिथे लपली आहे, त्यानंतर मध्यरात्री छापा टाकून निदा खानला अटक करण्यात आली. पण निदा खानला आश्रय दिलेली जागा आणि तिचा भोवतालचा परिसर खूप इंटरेस्टिंग आहे. अगदी विचारपूर्वक तिला त्या जागेवरती लपवण्यात आलं होतं. आजूबाजूला लांब लांबपर्यंत एकही घर नव्हतं. अगदी निर्जन भाग होता. निदाला वाटलं की इथे कोणालाही संशय येणार नाही, पण पोलिसांनी तिचा शोध घेतलाच. खान जेव्हा लपली होती तेव्हा अटकपूर्व जामिनासाठी गरोदर असल्याचं तिने वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर केलं होतं. पण नाशिक जिल्हा न्यायालयाने हे प्रकरण केवळ वैयक्तिक वाद नसून आंतरराष्ट्रीय सिंडिकेटशी एक संबंधित असल्याचं हे प्रकरण असल्याने तिचा जामीन त्यांनी फेटाळला. जामीन फेटाळल्यानंतर आता 3 दिवसातच तिला अटक झाली. आता या प्रकरणाचं राजकीय कनेक्शन नेमकं काय आहे ते देखील पाहूया. MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांना नाशिक पोलिसांनी नोटीस बजावली आहे आणि त्यांचा मोबाईल देखील जप्त केलेला आहे. त्यांना सह आरोपी करण्यात आलेला आहे. एका गुन्हेगाराला आश्रय देण्याच्या आरोपाखाली ते आता अडचणीत आलेत. यावरून राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी देखील मोठा आरोप केलाय. त्यांनी म्हटलंय की या संपूर्ण कटामागे MIMचा हात आहे. त्यांनी या प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. ही खान एकटी नाही, तर तिच्याबरोबर तिची आई होती, तिची मावशी होती आणि तिला ज्यांनी सपोर्ट केला होता खऱ्या अर्थानं ते MIM होतं. MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागं सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता. मुंब्राचं प्रकरण असो, नाशिकचं असो, पुण्याचं असो, अनेक ठिकाणी MIM या अशा प्रकारच्या त्यांच्या ज्या गतिविधी ज्याला म्हणता येईल त्या वाढवण्याचा प्रयत्न करतायत. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात. म्हणून ही जी खान जी मुलगी आहे किंवा ही बाई आहे, ही एक मोहरा आहे, छोटासा मोहरा आहे. अशी अनेक त्यांचा नेटवर्क महाराष्ट्रभर त्यांचं जाळं हे पसरलेलं आहे. क्या रूल है करके हमारे कॉर्पोरेटर का रहे या किसी का भी रहे है करके उसमें, लेकिन एक बात ये समझ लेना चाहिए कि एक होता है एक्यूज्ड को पूरा राइट होता है कि वो बेल ले करके है, और दूसरा होता है जिसके ऊपर क्राइम सिद्ध हो चुका है और वो गंभीर स्वरूप का अगर क्राइम होता है, डकैती का है, हत्या का है, टेरर एक्ट्स का है, ये बच्ची के ऊपर ये सब है क्या? इसके ऊपर सिर्फ एक कलम जो है वो ये लगी हुई है कि
हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट्स। तो ये हम इसकी भी तारीफ नहीं कर रहे, हम इसका भी सपोर्ट नहीं कर रहे हैं कि अगर हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट्स अगर हुआ है, लेकिन दुर्भाग्यवश अब ये हो गया है कि कोई आरोप लगता है किसी के ऊपर और हमारे देश का मीडिया है तो दिल्ली से आ जाता है, बंबई से आ जाता है और सिर्फ यही उम्मीद करता है कि अब आरोप हो लग गया है तो चलो फांसी पे लटका दो लोग करके। तो ये बच्ची के साथ भी वैसा ही हो रहा है। हमें विश्वास है कि पुलिस और अदालत जो है वो पूरा इम्पार्शियल तरीके से काम करेगी। सर आपने पिछली पोलीस तपासात आता निदा खानच्या आर्थिक व्यवहार, परकीय फंडिंग आणि धर्मांतराच्या जाळ्यावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे। एकूणच आता हे जे कनेक्शन समोर आलेलं आहे, पॉलिटिकल कनेक्शन समोर आलेलं आहे, त्यामध्ये काय कारवाई होते हे देखील पाहण्यासारखं असेल आणि पुढे या संदर्भातून काय विषय समोर येत आहेत, कशावरून पडदा हटतोय ते देखील पाहण्यासारखं असेल। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।